सोशल मीडियावरती समरसता परिषदेची कार्यक्रम पत्रिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व्हायरल झालेली आहे. तर त्या पत्रिकेत आयोजक म्हणून तुमची नाव आहे, तर काय सांगाल? ते वंचितच्या पेजवर काय आमच्या प्रभागात पराभूत झालेल्या त्या पराभवाच्या मानसिक धक्क्यातून बाहेर न आल्यामुळं हा खोडसळ प्रकार चालू केलेला आहे. ती एडिट केलेली पत्रिका आहे आणि एडिट केलेली पत्रिकेवरनं आम्हाला बदनाम करण्याचं काम मला केलं जातं आहे. तसं पाहिलं तर आमराई भागातून 6 नगरसेवक निवडून आलेले होते. पक्ष कुठले का असणार, 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, 1 BSPचे होते आणि 1 तुतारे गटाचे होते. सगळ्याच लोकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं सत्कारासाठी. मग ते कुठला कार्यक्रम आहे काय माहिती नव्हतं. गर्दीत मला देखील ते भेटून गेलते की तुमचा सत्कार करायचा आहे. पण ते हा कार्यक्रमासंदर्भात जी नावं टाकलेली आहेत हे एडिट करून काय ते खोडसळपणा करायची कामं चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये आयोजकांचे संपर्क क्रमांक देखील आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही बोलणं केलं आहे का? ते आयोजक कोण माझ्या ओळखीचीच नाहीत. मी आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि देखील यापूर्वी देखील तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस RSS असेल किंवा अन्य मनोवादी विचारसरणीच्या संघटनेच्या विरोधात मी जाहीर उघडपणे माझी भूमिका मांडलेली आहे. मी आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी लुचापुचा कार्यकर्ता ना असा फुटणारा आणि वायबल होणारा. मी शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीत माझा जन्म झालेला आहे आणि मरणार देखील आंबेडकरी चळवळीतच आहे. तुम्हाला असं का वाटतं की हे षडयंत्र केलं म्हणजे षडयंत्र केलं कोणी RSSने केलं का आपलीच काय लोक होते? आपलीच काय झाले ज्यांना पराभवाच्या धक्क्यातून बाहेर निघत नाहीत हीच त्यांच्या पेजवर टाकतात वंचित बहुजन आघाडीची. तीच लोक मी ज्यावेळेस बौद्धिक संघटनेच्या माध्यमातून बौद्ध समाजाचा मेळावा घेतो त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी एक चिठ्ठी दिली होती की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं गाणं महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मिलिंद शिंदेला म्हणायला हवा. मी क्षणाचा विलंब न करताना तिथं लगेच म्हणलं की बाळासाहेबांचं गाणं म्हणा. शेवट आदरणीय बाळासाहेब ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल आस्था आहे. पण बारामतीमध्ये जे वंचितची काम करतात ना ते काय झाले, मानसिकता त्यांची इतकी खराब झाली की ती पराभवाच्या धक्क्यातनं बाहेर यायला तयारच नाहीत. जाणून बुजून काळूराम चौधरीची माझी बदनाम केली जाते. काळूराम चौधरीने मी राजकीय जरी विरोधक असलो तरी आंबेडकर चळवळीत एकत्र असतो. पूर्वीपासून मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. काळूराम चौधरी हे BSPचं काम करतात. आमच्या दोघात अनेक वेळा संघर्ष झालेला आहे. तुम्ही देखील पत्रकार साक्षीला आहे. काळूराम बी मला सोडत नाही, मी बी काळूरामला सोडत नाही. परंतु चळवळीत आम्ही एकत्र काम करतो. ज्यावेळेस समाजावर काय कुठली वेळ अन्याय होतो, अत्याचार होतो त्यावेळेस आम्ही सगळीच एकत्र होऊन त्या अन्यायाच्या विरोधात लढत असतो. आणि तुम्ही पाहिलं असेल एकच जण हा व्हायरल करतो, बाकीचे ना काय करत नाही. वंचित बहुजन आघाडीच्याच काय कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्याच पेजवर त्यांच्या पेजवर आहे ना अधिकृत. सदर पत्रिकेचा आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांचा फोटो आहे, त्याच्याबरोबर RSSचे हेडगेवार आहेत त्यांचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं काही दिलेलं आहे की जी काही परिषद झाली होती मला वाटतंय त्या परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये केशरी वृत्तपत्राने ती बातमी प्रसिद्ध केली होती. म्हणजे बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जे काही मत होतं त्या मताविषयी ती परिषद झाली होती. तर कसं पाहता आपण त्याच्याकडे? ही परिषद झाली होती का नव्हती अधिकृत माहिती कोणाकडेच नाही. आणि केसरीचे संपादक कोण होते, त्यांचे संस्थापक टिळक होते. टिळकांनी उभ्या आयुष्यात आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याच कार्याची बातमी लावली नाही. संघात गेलेली बातमी बरी लावतील ती. हा खोडसळपणाचा प्रकार आहे. जाणून बुजून आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं. प्रभाग 14च का 12, 13, 14, 12, 13तले लोक उभी होते ना, त्यांच्या जी लोक भेटून गेली ना ते सगळ्यांचा सत्कार ठेवायचा ह्यासाठी भेटून गेले ते. आणि आमच्या दोघांचे नाव एडिट करून आम्हाला जाणून बुजून बदनाम करण्याचं काम काही लोक हेतुपुरस्कार करत आहेत. वारंवार ही कार्यक्रम पत्रिका व्हायरल केली जाते, सोशल मीडियावर पसरवली जाते. त्याचबरोबर मागील काही वर्षापूर्वी देखील ही पत्रिका व्हायरल झाली होती आणि समाजामध्ये ह्याविषयी रोष निर्माण झाला होता. तर हा जो मुद्दा आहे म्हणजे बाबासाहेबांचं RSS विषयीचं मत आहे त्याच्यावरती परखड भूमिका मांडण्यासाठी आपण कोणती परिषद घेणार आहेत का, किंवा समाजामध्ये ह्याविषयी आपण जी काय भूमिका आहे ती स्पष्ट करून देणार आहेत का, काय सांगा? पाठीमागे 1 वर्षापूर्वी देखील असाच हा खोडसळ प्रकार झाला होता आणि त्याच्याविरोधात बारामती शहरामध्ये आमचे आंबेडकर चळवळीतील सहकारी अनिकेत मोहिते यांनी भिगवण चौक इथे जाहीर RSSची निषेध सभा घेतली होती या संघाच्या संदर्भात. आणि त्यावेळेस उघडपणे मी माझं मत मांडून मी RSSचा जाहीर निषेध केला होता. निषेधाच्या कार्यकर्तेमध्ये आंबेडकर चळवळीत आम्ही सगळीच एकत्र आलतो. पण आमराईमध्ये राहणारा RSSच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता अनिकेत आम्ही एकत्र थांबलं असताना एक जणांनी स्पीकरवर फोन लावला तेव्हा म्हणला होता हे कार्यक्रम उधळून लावायला RSSचे लोक येणार आहे. त्यावेळेस आम्ही आमच्या भाषेत RSSला असं उत्तर दिलं होतं. त्याचे व्हिडिओ कदाचित सोशल मीडियावर असतील. आमची भूमिका RSS बाबतीत स्पष्ट आहेत.
RSS ही जातीवादी संघटना ही कुणी नाकारू शकत नाही. त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्हाला बौद्ध राष्ट्र पाहिजे. आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुत्व जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेले ते विचार आम्हाला पाहिजे. ते हिंदुत्व सोडायला तयार असतील तर मोहन बागवतची चर्चा करा, आम्ही बसू ना. तुमचा अजेंडा हिंदू राष्ट्राचा, हिंदू राष्ट्र नकोच ना आम्हाला. या देशात सर्व मुस्लिम असेल, दलित असेल, अन्य अल्पसंख्यक लोक राहतात. हा देश सर्वांचा आहे, एका हिंदूंचा नाही किंवा बौद्धांचा नाही किंवा ख्रिश्चनांचा आहे नाही. हा देश सवर्ण राहणाऱ्या या भारतातील सवर्ण जाती धर्माच्या लोकांचा आहे.